आपण पाहत आहात युवा चतुर्थी न्यूज। सातापुरामध्ये भाडेकरूंची नोंद न करणाऱ्या घरमालकांवर गुन्हे। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा प्रतिबंधात्मक आदेश। हॉटेल, लॉज, वाहन विक्रेते, सिमकार्ड विक्रेते, सायबर कॅफे व सुरक्षा एजन्सींनाही माहिती अद्ययावत ठेवण्याचे निर्देश। आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विविध व्यावसायिक व आस्थापनांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163(2) व 3 अन्वये जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार भाडेकरू, ग्राहक तसेच संबंधित व्यक्तींची आवश्यक माहिती अद्ययावत ठेवून ती पोलिसांना उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे। या आदेशाची अंमलबजावणी सातपूर परिसरातही सुरू झाली असून भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवून न दिल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात 2 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे परिसरातील घरमालकांनी आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची आवश्यक कागदपत्रांसह माहिती संबंधित पोलीस ठाण्यात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हॉटेल, लॉज आणि धार्मिक स्थळांनाही निर्देश। नाशिक शहरातील मंदिर, गुरुद्वारा, चर्च, मशीद, धर्मशाळा, हॉटेल, लॉज तसेच इतर निवासाच्या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात उपलब्ध करून देणे आवश्यक राहणार आहे। भाडेकरू व वास्तव्यास येणाऱ्या व्यक्तींच्या ओळखीची आवश्यक कागदपत्रांद्वारे पडताळणी करून त्याची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। वाहन विक्रेत्यांवरही जबाबदारी। चारचाकी व दुचाकी वाहनांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी वाहन खरेदीदारांचे नाव, पत्ता आणि आवश्यक कागदपत्रांची अद्ययावत नोंद ठेवावी। ही माहिती संबंधित पोलीस ठाण्याला आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे। तसेच फेरीवाले आणि भंगार साहित्याची खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही व्यवहारांची नोंद अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सिमकार्ड विक्रेते आणि सायबर कॅफेंवर लक्ष। सिमकार्ड विक्रेत्यांनी ग्राहकाचे संपूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड आणि आवश्यक माहितीची नोंद ठेवणे अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे सायबर कॅफे चालकांनी कॅफेमध्ये येणाऱ्या ग्राहकांची आवश्यक ओळख माहिती नोंदवून ठेवावी आणि पोलीस किंवा संबंधित शासकीय यंत्रणेने मागणी केल्यास ती उपलब्ध करून द्यावी। सुरक्षा एजन्सींनाही आदेश। औद्योगिक वसाहतींमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरविणाऱ्या एजन्सी आणि संस्थांनी त्यांच्या अखत्यारीत कार्यरत सुरक्षा रक्षकांची नावे, पत्ते, आधार कार्ड व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे। सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नागरिक, घरमालक आणि संबंधित व्यावसायिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे।